शेवटी त्यांना आम्ही असं म्हणलं, तुमचा सत्कार नाही दिला, तुमच्या निमित्तानं आम्हाला संत पूजा करू द्या, तुमच्यामुळं संतांची पूजा अर्चना घडेल. त्यावेळेस ते तयार झाले. आज सकाळी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. वयोवस्था शांती आपल्या हिंदू धर्माने सांगितलेली आहे, त्याची षष्ठी पूर्ती शर्ती सगळी त्याची पूर्ण झाली. एक प्रकारे असे अवलोकन आहे की या पूर्वीच्या आयुष्यामध्ये आपण काय केलं आणि पुढील आयुष्यामध्ये आपल्या हातात काय व्हावं, आणि याला साक्ष म्हणून ही संत मंडळींची पूजा आपण केली. संपूर्ण महाराजांचं आयुष्य म्हणजे तरी जन्म यावे, विठोबाचे दास व्हावे, याशिवाय त्यांना काही सुचलं नाही. वंश परंपरागत पडवे घराण्यामध्ये त्यांनी जन्म घेतला. माझ्या वडिलांची मराठी तुझी चरण सेवा पांडुरंगा, आणि त्यांनी तंतोतंत अवलंबलं. पंढरपूरच्या प्रजेप्रमाणे कृपया सर्वांना विनंती आहे की सत्काराची घाई करू नये. शेवट सर्वांचे सत्कार स्वीकारणार आहे. कार्यक्रमाचा घोटाळा होतो. कृपा करून विनंती ऐका माझी. मी सर्वप्रथम पंढरपूरच्या प्रजेप्रमाणे पांडुरंगाचा आशीर्वाद देण्यासाठी पडवे समाजातील ज्येष्ठ नारायण बाबाजी उर्फ येणे पडवे सर यांना विनंती करतो की त्यांनी पांडुरंगाचा आशीर्वाद द्यावा. कृपा करून जागेवर थांबा. नंतर सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. सौंदर्य सुंदर करीन करुणामृताब्धिम बिभ्रत सुधाकर करा धिककांत कांती श्री रुक्मिणी स्वजन कल्पलतान्नमान. हरिभक्ती पारायण शंकर महाराज पडवे यांना 60 वर्ष पूर्ण झाली आहेत असं वाटतच नाही. इतका त्यांचा अदम्य उत्साह आहे आणि अजूनही ते तरुण आहेत, 40शीत आहेत असं वाटतं. इतका त्यांचा उत्साह हा उल्लेखनीय आहे. वडवे आणि उत्पाद समाजामध्ये
अशी सज्जन माणसं अभावाने आढळतात. त्यातले शंकर महाराज एक आहेत. इतका सरळ साधा, अद्वेष्टा सर्वभूतानां, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, हे शंकर महाराजांच्या जीवनाचं सूत्र आहे. कोणाशीही त्यांचं कधीही भांडण झाल्याचं मला आठवत नाही. आमच्या बडवे आणि उत्पाद समाजामध्ये भावकी एवढी असते की आम्ही कोणाशी भांडण केलं नाही असा दिवस जात नाही. आणि अशा काळामध्ये शंकर महाराज इतके नम्र आहे की खरोखर त्या नम्रतेला सीमा नाही. नगरपालिकेमध्ये प्रचंड मताने निवडून आले, पण नगरपालिकेमध्ये रमले नाही. दुसऱ्या वेळेला तिकीट नको असं म्हणणारे दोघंच, म्हणजे मदन महाराज आणि शंकर महाराज. मदन महाराज हातात सुद्धा असेच प्रचंड मताने निवडून आली आणि दुसऱ्या वेळेला श्रीमंताला सांगितलं, श्रीमंत तुमचं तिकीट आम्हाला, तुमची म्युन्सिपाल्टी आम्हाला नको. त्यातले शंकर महाराज ठीक आहे. बडवे समाजाची सगळीकडे जी मानाची कीर्तन आहे ती शंकर महाराज करतो. ते महाराज आहेत, याच्याबरोबरच उत्कृष्ट शेतकरी, ब्राह्मण आणि शेती छत्तीचा दाखला आहे. सगळ्यांनी लुटून खावं म्हणजे ब्राह्मणाची शेती, पण बागायती शेती आमच्या शंकर महाराजांनी अतिशय उत्कृष्ट केली. देवळामध्ये कधीही गेले नाही. देवळामधला जो धंदा आहे आमचा, तोही पुष्कळ पैसे देणार नाही, पण त्याच त्यांनी पाठ केला. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, शेती उत्तम करून त्याने आयुष्यामध्ये भरपूर पैसे मिळवले, पण त्याचा कधीही गर्व नाही. असा एक अत्यंत विनम्र माणूस की खरोखर याला पाहिल्यानंतर हात जोडायचे वाटते. माझ्यापेक्षा खूप लहान आहेत ते, त्यांच्या थोरल्या भावाच्या बरोबरीचे आम्ही आहोत. त्यांना आशीर्वाद देण्याचा मला वयाने अधिकार आहे, म्हणून रुक्मिणी मातेचा आशीर्वाद त्यांना मी देतो की त्यांच्या हातून पांडुरंगाची ही कीर्तन सेवा 100 वर्षापर्यंत चालू राहावी, असं दीर्घ आयुष्य आणि त्यांना आरोग्य दाखावं हीच प्रार्थना. बडवे आणि उत्पादनाचं सेवादारी समाजातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि संप्रदायाचे अभ्यासक मान्य बाळशास्त्री हरिदास. आदरणीय व्यासपीठ, उत्सवमूर्ती शंकर महाराज आज ते 61व्या वर्षात पदार्पण करतात आणि म्हणून त्यांचा सत्कार आहे. हा सत्कार दुर्मिळ सत्कार आहे. आज सत्कार कोणाचाही केव्हाही कसाही योग्यतेचा स्तर न पाहता होता, पण खरं सत्शब्द ब्रह्म स्वरूप पांडुरंग त्याचं कार्य हे जगताला ज्ञानोत्तर भक्ती प्रधान
असा उपदेश करण्याकरता संतांचा अवतार आहे. आणि त्या प्रल्हाद महाराजाच्या कुळात आमचे शंकर महाराज जन्माला आले आणि कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप असा स्वतःचाही आत्मानुभव घेतला आणि जगालाही नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणतात. आता वाना महाराजांनी सांगितलं की ते निरभिमानी आहे, सरळ स्वभाव आहे, बडवे उत्पाद सेवादारी समाजात सरळ माणसं नसतात. खरं आहे, कारण आम्हाला काही कष्ट न करता पैसे देव देतो, त्यामुळेच हे सगळे अनर्थ आहे. पण शंकर महाराजांनी जे धन मिळवलं ते आता सांगितलं वाहनानं की न्याय मार्गाने शेतीतून पैसे मिळवले, त्याकरता अविश्रांत श्रम केले. त्याही पेक्षा सायकलवर जाऊन काही पाकिटाची न अपेक्षा करता सामान्य खेडेगावात जाऊन लोकांना कीर्तन स्वरूपानं लोकजागृती केली, विठ्ठल नामाचं वेळ लावलं. हे त्यांचं संतांचं कार्य अविरत चालावं म्हणून पांडुरंगानं त्यांना दीर्घायुरारोग्य द्यावं आणि त्यांनी संतांना प्रार्थना केल्याप्रमाणे ही सगळी पडवे उत्पाद सेवादारी सगळे फडकरी आणि सज्जनांना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीची आसा एवढी प्रार्थना करतो. आणि त्यांना सद्गुरू पांडुरंग महाराज हरिदास रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्मा पांडुरंग आणि मी ज्येष्ठ आहे म्हणून आशीर्वाद देऊन माझ्या वाटेला विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज भक्त महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद द्यावा. नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. या ठिकाणी आदरणीय शंकर महाराजांच्या अष्टावक्र निमित्तानं हा जो कार्यक्रम होतोय तो सुवर्ण अक्षरानं लिहावा असा आहे. त्याच्याबद्दल मी काही अधिक बोलणार नाही. पण ज्यावेळेस तुकाराम महाराजांची पालखी पौर्णिमेच्या दिवशी पांडुरंगाच्या भेटीला जाते आणि त्यावेळेस आदरणीय शंकर महाराज पादुकांच्या समोर एक आव्हान म्हणतात. तेवढाच आव्हान म्हणतो माझं मनोगत करतो. आई केली मात पुरविले मनोरथ, पुरविले मनोरथ, पुरविले भरवी घेऊन या सेवा, भरवी घेऊन
वर्गी घेऊन या सेवा. अशी सेवा पांडुरंगाने त्यांच्याकडून 100 म्हणण्यापेक्षा चैतन्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 126 वर्ष घ्यावी एवढं बोलतो आणि माझं मनोगत बोलतो. त्यानंतर मी विनंती करतो आमच्या वारकरी प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष अभोग माधव महाराज शिवणेकर यांना. या ठिकाणी जो कार्यक्रम आहे वेगळे समाजातले एक ज्येष्ठ कीर्तनकार योगी महाराज शंकर महाराज यांचे 61 निमित्ताने आता बाबांनी सांगितलं